बातमी बीडमधून आहे। बीडमध्ये एका शेतकऱ्यानं 5 वर्षांपूर्वी शेतीमध्ये 20 ते 25 फुटाचं रुद्राक्षाचं झाड लावलं। यावर्षी पहिल्यांदाच या झाडाला तोरही बहरलाय। यातून शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळणार असा विश्वास यावेळी या शेतकऱ्यानं व्यक्त केलाय। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। बीड जिल्ह्यातील शेतकरी शंकर पुरी यांच्या शेतीमध्ये रुद्राक्षाचं झाड आहे। खरं तर रुद्राक्षाची झाडं ही आपल्याला हरिद्वार आणि जे आहे ते इतर उत्तराखंड असेल किंवा इतर राज्यामध्ये पाहायला मिळतात। मात्र बीडमध्ये हे महाकाय असं 20 फुटाचं जे आहे ते रुद्राक्षाचं झाड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। हे 20 फुटाची पुढची उंची आहे झाडाची। ही एका माणसाने मला रोपा आणून दिलं, त्याची लागवड केली। त्याला काय रासायनिक खत आपण देत नाही, शेणखत गोमूत्र हे आपण देतो। एक रुद्राक्ष घ्यायला गेलो तरी आपल्याला 10, 20, 25 असा रुद्राक्ष, आणि एक मुखी जर मिळाला तर ते आपलं भाग्य म्हणायचं। आणि झाडाला कुठेतरी एखादा मुखी रुद्राक्ष सापडतो। पुढे काही दिवसामध्ये रुद्राक्षही लागतील असा विश्वास शेतकऱ्याला आहे। जे उत्तराखंड मध्ये जे झाड आहे ते बीड मध्ये आता या ठिकाणी पाहायला मिळते आणि यातून शेतकऱ्याला उत्पन्नही मिळणार आहे। विष्णू बुर्गेची 24 तास बीड। परभणीत 23 दिवस उलटूनही शेतकऱ्यांना कुठलीच मदत मिळाली नाहीये। मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे अगदी शेतातली सोन्यासारखी पिकं वाहून गेलेली आहे, पण शेतीचा सुपीक जिवंत स्तर ही वाहून गेलेला आहे। आणि त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सरसकट मदत देण्याचं आश्वासन दिलं। मात्र या घोषणेला 23 दिवस उलटून गेले तरीही शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाहीये। शेतकऱ्यांना नेमकी मदत मिळणार तरी कधी असा सवाल आता शेतकरी विचारतायत। दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। पाहूयात। मी आता सध्या चिंतूर तालुक्यातील कोडगाव परिसरातील करपरा नदीच्या तीरावर आहे। कोडगाव येथील आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। मामा, काय कशा पद्धतीचा सगळा पाऊस होता, कसं नुकसान झालंय? पूर असा अतिशय भयानक होता। असं शेतात पाणी झालं, गावात पाणी शिरलं, गळे इतकं पाणी आमच्या शेतात होतं। तूर, सोयाबीन, कापूस, हळद हे सगळं असं होत्याचं नव्हतं झालं। चक जमिनी चिटकून गेलं, खळडू रानं गेले, कोणाची करबा गेला, कोणाचं शिळी गेली, कोणाचं ढोर गेलं, वासरू गेलं, असं काहीच आम्हाला करता आलं नाही। ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या, ज्यांचं शेतीचं साहित्य वाहून गेलं, त्यांचे सुद्धा पंचनामे अजून कोणत्याच प्रकारचे केलेले नाहीत। तरी माझी शासनाला एवढीच विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून आमच्या शेतकऱ्याच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा करावे, एवढीच विनंती आहे। कसल्याही प्रकारची मदत मिळाली नाही ना पंचनामे झाली। आम्ही अपेक्षा करू नयेत, पण आणखीन काही मदत मिळाली नाही आम्हाला। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी। आता पाहणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यात आठवडाभर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर असेल असाही अंदाज वर्तवण्यात आलाय। ऐन चुकीमध्ये पाऊस पडणार असल्यामुळे शेतीसाठी नुकसानकारक आहे, त्यामुळे खरीपातील शेतकरी मालाचं हे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा अंदाज आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। अकोला जिल्ह्यातील उरळ गावासह काही भागात परतीच्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे पीक मातीमोल होण्याची शक्यता आहे। अर्धा तास बरसलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। अमरावतीमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळतोय। या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। कापणीला आलेलं सोयाबीन भिजून गेलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामध्ये पाऊस पडल्यामुळे शेतकरी आता दुहेरी संकटात सापडलाय। वाशिममध्ये सतत 2 दिवस मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। ऊर्ध्व मोरणा प्रकल्प पूर्णतः भरलाय, मात्र पावसामुळे नदीकाठच्या शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पिकं पाण्याखाली गेली आहेत आणि त्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालंय। अकोल्यामधल्या नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची राधाकृष्ण विखे पाटलांनी पाहणी केली। यावेळी विखे पाटलांनी विमा कंपनी अधिकारी आणि कृषी मंत्री यांच्यासोबत बैठक घेणार असल्याची माहिती दिली। सोबतच शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देण्याचं आश्वासनही दिलं।
अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्याची अपेक्षा होती, मात्र दिलेल्या मदतीमध्ये पीक विम्याची रक्कम मिळत नसल्यामुळे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी पीक विमा कंपन्यांकडून कमिशन घेतलं असल्याचा थेट आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या 4 जिल्ह्यांच्या काँग्रेस पक्षाच्या निवडणूक पूर्वतयारीचा आढावा बैठकीसाठी ते आले होते आणि यावेळी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे विधान केले. 31 तारखेपर्यंत पीक विमा मिळेल शेतकऱ्याला म्हणून घोषणा केली. 31 तारखेपर्यंत अद्याप 1 रुपयाचा पीक विमा महाराष्ट्रात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील मिळालेला नाही. कारण पीक विम्यामध्ये सुद्धा या सरकारने कमिशन खाल्लेलं आहे, मंत्र्यांनी कमिशन खाल्लेलं आहे. कृषी मंत्र्यांनी हा जो थेट आरोप आहे. 31 पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार.